नमस्कार. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे आणि या मेळाव्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्रुत सावंत, त्याचप्रमाणे निलेश राणे, नितेश राणे, बाळ माने, अजित गोगटे साहेब, राजन तेली, अतुल काळसेकर, सन्माननीय मनीष दळवी, शैलेंद्र दळवी, प्रभाकर सावंत नाव घेतलं, श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, रणजित देसाई, अशोक सावंत, सन्माननीय राजू राऊळ, संदीप मेस्त्री, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, जटारांचं नाव कुठे दिलं, सन्माननीय प्रमोद जटारजी, या यादीत नाही तरी घेतलं मी, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व मित्र, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसांनी मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या मेळाव्याला संबोधित करतो. आणि हा मेळावा पक्षहितासाठी आणि मोदीजींनी देशवासियांना, कार्यकर्त्यांना जी हाक दिले, अब की बार 400 पार, टाळ्या 400 पारला 7.5च वाजल्या. तेव्हा तरी ते मामा बघतात, नाही वाजवले टाळे. हा लक्ष आहे मामा तुमच्याकडे, 400 पार. आणि म्हणून वर्षभर निवडणुका येईपर्यंत आपण ज्यासाठी समाजसेवा, विधायक, विकासात्मक कार्य करतो, त्याची परीक्षा या लोकसभेच्या निवडणुकीत आपली होणार आहे. हे काम आपण कसं केलं आहे, लोकांना आवडलं की नाही, लोकहिताचं होतं की नाही, लोक कल्याणाचं होतं की नाही, हे आपल्याला आता कळणार आहे. आता कोर कमिटीच्या आमच्या बैठकी झाल्या तिन्ही मतदारसंघाच्या, आणि आमच्या पदाधिकारी सांगत होते, काही बूथ म्हणा, काही शहरं म्हणा, त्यात बाबा 50%, 60%, 70%, एक कॅटेगरीत काही बी आणि काही सी, हे सगळं मी ऐकून इथे आलोय. मी नेहमी ए आणि बीचा विचार करतो, सीचा विचार आपण करत नाही. तुम्ही ऐकून ठेवा, माझे कार्यकर्ते ज्यांच्या कर्तृत्वावर मला अभिमान आहे, असे ए बी कॅटेगरीची मतं मिळवणारे असले पाहिजे. मला सार्थ अभिमान आहे. मी राज्यात असो, देशात असो, कोणी जरी विचारलं ना, तर मी सांगतो, माझे सिंधुदुर्गातले कार्यकर्ते, बाळमाने उद्या रत्नागिरीबद्दल बोलेन, सिंधुदुर्गातले कार्यकर्ते निष्ठावान आहे, प्रामाणिकपणा आहे, पक्षासाठी दिवस रात्र करतील आणि आपल्या नेत्याला ताकद द्यायसाठी काम करतील, पक्ष मोठा करणारे आहेत. हा अभिमान तुमच्या नकळत पण मी सांगतो. एवढीच विनंती आहे, तो सार्थकी ठरव, सार्थकी ठरव. मी सांगितलं मग अशी प्रत्येकाला, निवडणुकीपर्यंत नाही, कधीच नाही, मतभेद आपसात असता कामा नये. मतभेद विरोधकांशी कितीही करा आणि काही करा, मी मदत करेन. आपसातल्या भांडणाला माझी मदत नाही, नाही, अजिबात नाही. ते महिलांची आपसातली भांडणं असली तरी नाही आणि पुरुषांची व्यवसायावरून भांडणं असली तरी नाही. मी म्हणे नांदा सौख्य बरे. पक्ष वाढायचा असेल, सगळ्यांनी एक विचार, एक संघ, भाजप कमळ, आणि त्या कमळाला यश मिळवून देईन, हा माझा धर्म आहे.
हा माझा धर्म आहे आणि म्हणून तुम्ही काम करायला पाहिजे. आता विरोधक आहे, मी त्यांची काय ते यूट्यूबवरून काहीतरी मला पाठवली काय लोकांनी, बघा हे खासदार काय म्हणतायत ते. त्यांनी काही गोष्टी म्हणजे एकही माझ्या 2.5 वर्ष मंत्रिपदावर मी देशभर काम केलं ना, त्याचं कौतुक राष्ट्रपतींच्या भाषणात केलं, PM साहेबांनी सभागृहात केलं, अर्थमंत्र्यांनी केलं. या वर्षाचा पण तुम्हाला सांगतो 23-24ला माझ्या विभागाला मिळाला बजेट 99.95. हा म्हणतो राऊत, त्यांना उत्तर देता येत नाही, ते गडबडतात. एवढी उत्तर. एक तुम्हाला सांगतो, माझा प्रश्न असला काय, शिवसेना आणि केरळ वगैरे तिकडचे मतदारसंघातले काही खासदार आहेत, ते म्हणजे भाजपच्या मताशी म्हणा, भाजप त्यांना पसंत पडत नसेल. शिवसेनेचे काही खासदार माझ्या प्रश्नाच्या अगोदर त्यांच्यात जाऊन बसतात, माझं लक्ष असतं आणि प्रश्न माझा पुकारला, पहिला राज्यमंत्री उभा राहतो. राज्यसभेत असा एक प्रश्न आला. प्रश्न होता, देशात MSMEने GDP आणि एक्सपोर्ट वाढवलं, राज्यवार प्रमाण काय, हा त्यांचा प्रश्न होता. तो उत्तर देऊ शकला ना, मी पूर्ण उत्तर दिलं, पूर्ण औषध. मागून हात आला, तिकडे शिवसेनेचे काही टवाळकी बसतात, कुठे बसतात बोललं नाही, म्हणजे ऑफेन्स नाही, लगेच ब्रेकिंग न्यूज दाखवाल. ते लगेच उठून गेले, आप पूछो. उठला. त्याला इंग्लिश नाही येत होतं, हिंदी नाही, त्यांनी त्या भाषेत मला प्रश्न विचारला. मी माझ्या त्या कानालाही लावलं, त्याच्यात ट्रान्सफर करून आपल्याला आवाज ऐकायला येतो, ट्रान्सलेशन करून मी ऐकलं. त्याने विचारलं, MSMEने स्टेट वाईज, प्रत्येक राज्य वाईज रोजगार किती निर्माण केले. मी त्यांना उत्तर दिलं की भाई साहब, क्वेश्चन GDP और एक्सपोर्ट का है, ये रोजगार का नहीं है, मगर मैं ये कहता हूं GDP जिस प्रमाण में बढ़ा है, एक्सपोर्ट जो बढ़ा है, देश के GDP में MSME 30% है, देश के एक्सपोर्ट में MSME 45% है, उस प्रमाण में रोजगार बढ़ा है. लगेच उठले, नाही रॉंग आन्सर आहे, रॉंग, आणि त्यांनी चालू गोंधळ केला. सभागृहाचा वेळ संपला, बंद. हा इथे येऊन बोलतो की राणे उत्तर देऊ शकले. उत्तर प्रश्न विचारला द्यायचा असतो. माझे तिथे चुकलं, मी म्हणायला पाहिजे होतं की हा प्रश्न विचारला नाही, जो प्रश्न विचारला उत्तर दिलं, पण मी मोठा उत्तर द्यायला गेलो आणि लगेच उठले. आता त्या प्रश्न, मी एवढे प्रश्नाला उत्तर दिलंय सभागृहात, कधी थांबलो नाही, मी चांगला अभ्यास करून जा. याला मला सांगायचं आहे, मुंबई कॉर्पोरेशन, BST सभागृह, कॉर्पोरेशन सभागृह, विधानसभा, राज्यसभा, हे विधान परिषद, पण विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात सगळे जे प्रश्नाला अगदी निर्भीडपणे उत्तर दिले. हा बोलतो आजारी असतात, डायबिटीस आहे. देशात किती लोकांना डायबिटीस आहे, प्रमाण सांग म्हणून. अबाव 60% आहे डायबिटीस. मला बांधव, तुम्ही मला सांगा, सिंधुदुर्गातल्या नारायण राणे आजारी पडला, एक दिवस आराम करतो, असं दिवस सांगा हो. 34 वर्ष पत्रकारांना सांगतो, एक दिवस दाखवा. 15 वर्षाचा असल्यापासून राजकारणात आहे. माझा अपघात झालाय 80 साली, तेव्हा 21 दिवस बॉम्बे हॉस्पिटल जर सोडलं तर मी आयुष्यात आजारी नाही आणि घरी नाही. 15-16 तास काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची नावं आणि सिंधुदुर्गाची एकाची तरी द्या ना. माझे 10वं पद आहे. आता आहेत ती टकले ती
भात शेती झाली का येतात ना केडली, तशी आता निवडणुकी डाराव करतात. म्हणून आहे लायकी तुमची जवळपास तरी आहात का? जवळपास. अरे उमेदवारी आमची जाहीर व्हायची आहे, का घाबरता एवढे? अगोदरच खाजगीमध्ये बोलतात, हे उभे राहिले खरं नाही. बोल स्टेजवर. हा तो खासदार आहे ना, एक घटना सांगतो. किती टॅव बोलतो, चेहरा बघून असं वाटतो, पण काही लोक ऐकतात, ब्रेकिंग न्यूजसाठी ऐकतात. बघण्यासारखं नाही. TV9 सांगतोय मी, नाही बघण्यासारखं. एक दिवशी विमानात मी पुढच्या एरोमध्ये होतो. विमान दिल्लीला लँड झालं. त्या दिवशी माझ्याबरोबर माझी पत्नी नव्हती, नेहमी असते पण त्या दिवशी नव्हती. मी ब्रिज लागेपर्यंत थांबलो. तेवढ्यात एक माणूस आला, असा माझ्या समोर आला. तुमचा खासदार? दादा नमस्कार. मेलं नमस्कार. बॅग काढू काय? मेलं नाही, माझ्यावर मुलं आहेत ते काढतील. लगेच पाया पडला गेला. माझ्या पाया पडतो, बॅग काढायला जातो आणि इथे तुम्हाला मर्दनकी दाखवते आणि तुम्ही ब्रेकिंग न्यूज काय असे म्हणाले तसे म्हणाले. पत्रकार मी केस टाकणार आहे. माझं आजारपणाचं कुठे ॲडमिट काय? मी 3 दिवसापूर्वी बिचके अंडीला पूर्ण चेकअप करून आलो. माझे मुलं दोन्ही आहे, ते दोघंही तिथे होते. 1% माझ्यासोबत दोष नाही. एवढं मी पाहतो तसे व्यायाम सगळ्या गोष्टी, एकही दोष नाही. आणि पत्रकार मात्र यूट्यूब काय, ते आजारी आहे, त्यांना डायबिटीस आहे, अमुक आहे. आता यांचे रोग मी सांगत नाही, ते सांगण्यासारखे नाहीये, कारण नेहमी त्यांचे हात बिझी असतात. तर काही गप्प बसा ना म्हणा, मला कशाला चालवता तुम्ही? आता तुमचा नेता येतो ना, मी काढणार त्याला. जर त्या मातोश्रीचे जे काय मी 39 वर्षात जवळून पाहिलं, सोबत जाताना येताना पाहिलं, सगळं मला माहिती आहे. माझ्या एवढा अभ्यास मातोश्री कोणाला नाही आणि एवढं सहवास पण मला कोणाला सापडला नाही साहेबांचा. आणि साहेबांचं या महाशयाबद्दलचं काय मत होतं हे तर आता इथे बोलतात. ह्यानं जवळपास एंट्री नव्हती, आता ते जातात कोण नसल्यामुळे जात. मला एक सांगावं पत्रकार मित्र, या जिल्ह्यात 1990 नंतर पाटबंदरचा कोणता प्रकल्प विरोधकांनी आणला? ब्रिज, रस्ते, शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक, शाळा, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आरोग्य क्षेत्र, हॉस्पिटल म्हणा, मेडिकल कॉलेज किंवा सरकारी हॉस्पिटल, याच्यात सुधारणा. मी आलो, 35,000 पर कॅपिटा इन्कम होतं 90 साली. पर कॅपिटा इन्कम किती? 35,000. आज 2,40,000 आहे. 2,40,000. कसं वाढलं? बडबड करून नाही, एअरपोर्ट करायला. मला आठवतं एकदा माझे कार्यकर्ते बोलले, दादा एअरपोर्टची जमीन पाहायला जाऊ. मी गेलो त्यांच्यावर. 15 जण आंदोलन करत होते, आम्हाला एअरपोर्ट नको, गरिबांची जमीन घेऊ नका, अत्याचार करू नका. त्यात हा होता 15 लोक. हा जो खासदार म्हणतात तो, एअरपोर्टला विरोध. तिकडे गवत पण होत नाही, त्या माळरान जिथे विमानतळ झाला ना, गवत पण होत नाही. आणि शेतकरी जमीन घेऊ नका, उपासमार होईल. काय काय एक गवत उगवत नाही हो. आणि परवा एअरपोर्ट झाला तेव्हा हे नेमके सत्तेवर होते. मी जेव्हा त्यावेळेला थोडं माझं हेलिकॉप्टर नाही, विमान थोडं लेट आलं. मी खाजगी विमानाने आलो. त्या हे रशी ओढायला उद्धव ठाकरे उभे होते. तेवढ्यात मला पाहिलं, संयोजकांनी थांबवलं आणि मला नेमकी त्यांच्या बाजूला जागा मिळाली. मला तिथे पण रस्सी खेचण्याकडे लक्ष नव्हतं त्यांचं. मला म्हणतात, काय साहेब? मी म्हणलं काय हो, तुम्ही आम्हाला साफ करणार आहात, तुम्ही अमुक करणार, तुम्ही म्हणता.
मला कोणाकडून ऐकलं, ऐकणार असलेला माणसावर विश्वास असेल ना तर तो म्हणाल तसं मी करणार आहेच बोललो त्याला. मला ते काय करणार आहे हा, याचा हात कधी वर येत नाही, त्याला एकच येतं असं. बघा प्रत्येक भाषणामध्ये तो असा. मी एकदा शिवसेनेवाल्याला विचारलं, हे बाबा असं म्हणजे काय, नाही तर अजून द्या, अजून आणा, पोट भरतच नाही त्याचं. अरे असं काय विचार, बौद्धिक विचार, विकासात्मक विचार, राज्य पुढे जावं, विकसित व्हावं, गरिबी जावी, साक्षरता यावी, उद्योगधंदे यावे, प्रगती व्हावी, GDP वाढावं, याच्यावर काय विचार कधी बोलला काय तो नाही. तर हे काय बोलणार हो, हे विषय सोड. नारायण राणे आणि निलेश आणि नितेश हे यांचे विरोधकांचे विषय, दुसरं तर घमेलाच आहे हो, नुसतं फुकत. विचार कुठे आहेत? कुडाळचा आमदाराबद्दल बोलतोय, बरोबर, घमेला कुठे शोधायला? हा, मग स्पष्टीकरण केलेलं बरं ना, नाही तर या महिला घरी जावं, ते राणे घमेला बोलले म्हणजे कोण सांगा. 10 वर्ष त्या विधानसभेत आहे, एक तरी प्रकल्प, पाटबंधारेला पैसे, घोणसरी असो, टाळंबा असो, तुमचं तिलारी असो, सगळे मोठे प्रोजेक्ट मी, विमानतळ मी, शाळा, इंग्लिश मिडियम शाळा, कॉलेज, सर्व मी आणलं. काय आणले एक सांगावं आणि तुम्ही छापावं, मी सत्कार करीन तुमचं. हे सगळ्यांनी मिळून काही आणलं नाही, आणलं ते तुमच्यासमोर यादी काढतो, यादी. काही नाही केलं. आज साक्षरतेचं प्रमाण बघा, अबाव 80% आहे. कोणामुळे? मी आलो तर 450 शिक्षक कमी होते, एकाच वेळी मी भरले. सरांना बोललो, सर स्पेशल केस करा. सर म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री, एकाच वेळा भरले. आज बॅकलॉग नाही आपल्याकडे. सिंधुदुर्गाला झुकतं माप मी कॅबिनेट मंत्री असताना मिळालं, यांची दखल पण नाही घेतो, दखल पण नाही घेत. आता मी आलोय ना, आता मला बडबड करायचं, करा. कुठे जाहीर सभा आहे मला सांगा, मग जाहीर सभेला स्टेजवर आलोच समजा, तो माईक माझ्या हातात येईल, मग काय होईल मला माहित नाही. काय घाणेरडं बोलता. अरे बौद्धिक बोला, विकासात्मक बोला. कौतुक जमत नसेल तर असे शब्द तर तोंडावर आणू नका. तुम्हाला गर्व पाहिजे. अरे आपल्या जिल्ह्यातला एक माणूस, कणकवलीतला एक व्यक्ती केंद्रात मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे. आता तिकडे वाजल्यात नाही टाळ, इकडेच वाजल्या. एवढा पट्टा बाद आहे, आता वाजल्या म्हणजे पुढच्या वेळेस चुकणार नाही म्हणून मी सांगतो, माझं लक्ष आहे माझं. हे असे माझे विरोधक आणि असे आमचे पत्रकार. आपल्या इकडची माणसं बाद झाली चालेल, पुढच्या वेळेला लोकसभेसाठी बाबा आपला जिल्ह्यातला माणूस नको, बाहेरचा चालेल. राज्यसभेवर बाहेरचा चालेल, मंत्री बाहेरचा चालेल, आपला नको. पालकमंत्री आमचा नको. नाही चांगलं लिहिणार, बोलणार, दिवस रात्र काम करतात, रस्ते करतात. एक उदाहरण देतो पत्रकार मित्र, त्या दोडामार्गच्या कोपऱ्यात तिथून 40 मिनिटावर एअरपोर्ट झाला मोफा गोव्यात. तिथून अंतर दोडामार्गाची जी जागा आहे ना तिलारीच्या खाली 40 मिनिटात जाऊ शकतो. तिथे एक 1300-1400 एकर मोकळी जागा आहे. मला तिथे मेडिकल इक्विपमेंट म्हणजे यंत्रसामुग्री बनवणारे कारखाने आणायचे आहेत, 500-600 कारखाने, आणि दुसरे फर्निचर निर्माण करणारे कारखाने. 500 कारखाने आणायचे म्हणून 15 टाळ्या वाजल्या. 500 कारखाने मेडिकलचे. देशात मेडिकल इक्विपमेंट नाही बनत. आपल्या देशामध्ये मेडिकलसाठी लागणाऱ्या मशिनरीचे कारखाने नाहीत. आत्ता विशाखापट्टणला एक सुरू झालाय शर्मा नावाच्या माणसाने, तो MSMEच्या मदतीने बनवलाय.
आणि म्हणून असे कारखाने तिथे आणायचं माझं प्रयोजन आहे. आता कुडाळमध्ये ओरसच्या जवळ ट्रेनिंग सेंटर MSMEचं 200 कोटीचं काम सुरू झालंय, उद्घाटन झालं. कुठलं ट्रेनिंग सेंटर? इंजिनिअरिंग. उद्या जर ते कारखाने सुरू झाले, टर्नर, फिटर, वेल्डर वगैरे सगळे ट्रेड असणारे मुलं तिथे प्रशिक्षण घेणार आणि नोकऱ्या त्यांना दोडा मार्गमध्येच मिळणार. हजारो नोकऱ्या तयार होणार. फूड प्रोसेसिंगचं सगळं ट्रेनिंग ओरसला मिळणार. तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे, जाम बनवायचा आहे, चॉकलेट बनवायचं, सर्व ट्रेनिंग त्या आधुनिक मशिनरी तिथे ठेवल्या जातील. त्याचं चालवायच्या कशा, बंद पडली तर दुरुस्त कर, याचं सगळं प्रशिक्षण त्या ओरसच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार आहे. यांनी कधी एक तरी अभिनंदन साहेब. काही काय अन्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक दूसरा फोन, आपने हमारे राज्य के लिए बहुत अच्छी योजना लाई, थँक्यू वेरी मच. यांच्यात तोडून थँक्यू आभारी नाही. हे माझी मुलं शिकणार आहेत तिथे. पण मी बोललो भविष्यामध्ये आमचे तरुण तरुणी उद्योजक व्हावेत, तिथे प्रशिक्षण घ्यावं, फूड प्रोसेसिंगचा कारखाना काढावा, क्लस्टर काढावं, मार्केटमध्ये खाद्यपदार्थ आणावे, एक्सपोर्ट करावी. 20,000च्या नोकरीपेक्षा लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख महिला त्यांनी मिळवावे, अशी प्रगती माझ्या जिल्ह्यातले लोकांनी करावी. म्हणून मी हे सगळं करतोय. मी हे का करतोय की भविष्य आमचं असं जायला पाहिजे. तरुण तरुणी असे व्यवसाय केले पाहिजेत. आतापर्यंत सांगा, मी आसामला पहिल्या वेळेला गेलो तेव्हा मंत्री झालो. तिथे मला अनेक महिला पुढे आल्या. काही जणांनी मला परफ्यूम दिला. मला राणे जी ये हम बना रहे. मैं थैंक यू. आप किससे बना रहे? आपण चहा मध्ये टाकतो ना गवती चहा, गवती चहा पासून परफ्यूम, काय मराठी, अत्तर त्या बनवतात. 200 कारखाने आहेत महिलांचे, 200 आसाममध्ये गवती चहाची. त्या ठिकाणी बांबूची लागवड 2 नंबर व्यवसाय. बांबू मोठ्या प्रमाणे, आणि ती जात एक वेगळी आहे. हे तुम्ही अगरबत्ती देवाला लावता ना, आणि ती काडी आहे ना, ती आसामच्या बांबूची काडी आहे. आज आमचं डिपार्टमेंट माझं 2,500 कोटीच्या अगरबत्त्या परदेशात पाठवतो. तिकडे पण देव आहेत ना. आपल्याला वाटतं आपल्याकडेच देव आहे, पण तिकडे पण अगरबत्त्या लावतात. हा महिला वर्ग बनवतो अगरबत्ती. मधाच्या पेट्या, जेवढा जंगली आदिवासी भाग आहे, आज आमचा खादी विभाग जो मध विकतो तो जवळपास 110 कोटीचा मध हा असा आदिवासी लोक बनवतो. असे अनेक उद्योग मी सांगितले. शिबिरं घेतली, फॉर्म दिले, भरा आणि चालू करा, पेट्या येतील. काही उद्योजक बनवतायत. हाय उद्योजक सुरू झाला. पण हे उद्योग मी केले, हे विरोधकांचे उद्योग. राणे काय तर कुठे बसतो, काय करतो? एकही माणूस माझ्या एवढ्या वर्षात 34 टीका करू शकला नाही माझ्या पर्सनल लाईफ बद्दल. घर आणि कार्यालय सोडून मी अन्य ठिकाणी नाहीच. 7.5 माझ्या आयुष्यात येतच नाही. त्याचा आपला संबंध नाही. आणि असे बेवडी माणसं, कॉन्ट्रॅक्टचं काम करून सरकारची चोरी करणारे लोक, काम जे करतात, कोल्हापूरच्या ठेकेदारावर नाव घेतात, काम घेतात इथले आमदार. आम्हाला माझ्याकडे यादी आहे. कधी इन्कम टॅक्स इन्क्वायरी तुम्ही देणार, एवढी कामं केली आणि याच्यात लुटमारी अशी झाली म्हणून निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले. पत्रकारांना चालतात हो असे रस्ते चालतात, वर्षामध्ये मातीवर. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आपला मुलूक, आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी, इथे लोकांचं जीवनमान सुधारावं,
सुखी समाधानी लोक व्हावी, आमची मुलं मुली दर्जेदार शिक्षण घ्यावं, टेक्निकल क्षेत्रात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रशिक्षण घ्यावं, शिक्षण घ्यावं, डॉक्टर इंजिनियर व्हावेत, IAS IPS व्हावे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांनी प्राप्त व्हाव्यात, बंगला आणि गाडी मिळेल अशा IAS IPSच्या नोकऱ्याही भविष्यात सिंधुदुर्गाच्या मुलांना मिळाव्या, त्यासाठी तसं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं प्रयोजन मी करतोय. मला बाकी काही व्यवसाय नाहीये. मी एक स्वतः व्यावसायिक आहे. टीका करा, उपण करा ना, ते आजारी असतात, ते अमुक करतात, तिथे उत्तर देऊ शकले नाही असे खासदार काय कामाचे मंत्री. अरे काय बोलत, एकच प्रश्न येतो का रे MSMEचा? अधिवेशनात शेकडोने प्रश्न येतात, एक प्रश्नाला मी बगल दिली आणि इथे येऊन सांगतोय तू काय बोलतो. निलेशला माशी विनंती करणार होतो, त्याचं हिंदी जरा यांना बोलून दाखव रे. खरंच माझ्यानंतर 2 मिनिटं फक्त त्याचं हिंदी, खरं भयानक हिंदी हो, भयानक हिंदी. असा खासदार पाहिला सकाळी तर दिवस कसा जाईल पत्ता नाही असा खासदार. आता तर शिवसेनेत कोण उरला नाही आणि म्हणून शेतात बुजगावणं लावतात ना, तसं शिवसेनेतलं बुजगावणं आहे. तू असत तोंड चालू ठेवलं ना, काही झालं तरी पुढच्या वेळेला फक्त भाजपचाच खासदार असेल. तू काही झालं तरी भाजपचाच खासदार, यांना परत संधी नाही. ठरवलंय. तुम्ही ठरवलं की नाही? सगळ्यांनी बोला हो. तरी तिकडून येत नाही, डाव्या कोपऱ्यात. हा ते शालवाले. तुम्ही आता उशिरा आहात. थँक्यू, आभारी. नाही पाठव, काय उपयोग आहे. आज जेवढ्या पाण्याच्या योजना धरणं आहेत, मी आणले एकेकाची तारीख सांगे. ब्रिज मुख्यमंत्री असं एकाच वेळा 28 ब्रिज बांधले. ब्रिज 28 ब्रिजचा प्रस्ताव गेला PW मिनिस्टर काही कालावधीसाठी आमच्या मुंडे साहेबांकडे होता. फाईल घेऊन आला. हो साहेब, तुमच्याकडे एकाच वेळेला 28 आहे, काय करायचं? मुंडे साहेब, बीडमध्ये काय पाहिजे का? नाही हो. मग ठीक आहे, आमचं होऊ द्या, तुम्हाला पाहिजे तरी घ्या, मी सही करतो. गोय जा बोल. 28 ब्रिज हाय ताकद. एका तरी याच्या शिवसेनेच्या खासदार आमदार एखादी छोटी तरी योजना गरीबाला द्यायची. त्या उद्धव ठाकरे कधी कोणाच्या करंगळीवर आयुष्यात, करंगळीचं डॅश 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 पुढे तुम्ही बोलाय सांगा मला हो. आणि अशी माणसं राणेवर टीका करतात. अरे आमचा वृद्धाश्रम बघ, आमची शाळा बघ, कॉलेज बघ, मेडिकल कॉलेज बघ, 450 मेडिकल विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगला 1600 विद्यार्थी आहेत. यावर्षी दरवर्षी तेवढे पास होऊन निघतात. टाळ्या मारू नका हो, पत्रकार उगाच दखल घेतील. चांगला नाही ना विषय. काय कामात बरोबर ना. 1600 इंजिनियर दरवर्षी बाहेर पडतात. या वर्षी अजून 150 मेडिकल स्टुडंट येणार. एकूण 600 डॉक्टर या आपल्या कुडाळमधून बाहेर पडणार. इथे डॉक्टर जिल्ह्यात येत नव्हते. सरकारी दवाखान्यात रिक्त जागा आजही आहेत. अशा वेळेला 600 डॉक्टर होणार. कोणत्या क्षेत्रात नाही. विमानतळासाठी काय भांडलो. ते एक विमान सुरू झालं, पॅसेंजर नाही, कधी अमुक नाही, बंद व्हायचं. आता 4 एअरलाईन चालू झाल्या. पुण्यालाही जाते, हैदराबादही जाते. ज्याला जायचं तर सुट्टीत जाऊन या, बँगलोर वगैरे. काय त्यामध्ये शब्द नाही. कुठल्या पत्रकारांनी एअरपोर्टला जाऊन कव्हर करून लोक एवढे जात आहेत, उद्योजक येतात, पर्यटक येतात, प्रगती होते, प्रगती इथे फिरले तर किमान 1,00,000-2 लाख खर्च करून जातात. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत भर पडते. कधी दाखवलं नाही एवढ्या वर्षात. नाही. MSMEचं 200 कोटीचं काम सुरू झालंय, उद्घाटन झालं. कुठलं ट्रेनिंग सेंटर? इंजिनिअरिंग. उद्या जर ते कारखाने सुरू झाले
टर्नर, फिटर, वेल्डर वगैरे सगळे ट्रेड असणारे मुलं तिथे प्रशिक्षण घेणार आणि नोकऱ्या त्यांना दोडामार्गमध्येच मिळणार. हजारो नोकऱ्या तयार होणार. फूड प्रोसेसिंगचं सगळं ट्रेनिंग ओरसला मिळणार. तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे, जाम बनवायचा आहे, चॉकलेट बनवायचं, सर्व ट्रेनिंग त्या आधुनिक मशिनरी तिथे ठेवल्या जातील. त्याचं चालवायच्या कशा, बंद पडली तर दुरुस्त कर, याचं सगळं प्रशिक्षण त्या ओरसच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार आहे. यांनी कधी एक तरी अभिनंदन साहेब. काही काय अन्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक दूसरा फोन, आपने हमारे राज्य के लिए बहुत अच्छी योजना लाई, थँक्यू वेरी मच. यांच्यात तोडून थँक्यू आभारी नाही. हे माझी मुलं शिकणार आहेत तिथे. पण मी बोललो भविष्यामध्ये आमचे तरुण तरुणी उद्योजक व्हावेत, तिथे प्रशिक्षण घ्यावं, फूड प्रोसेसिंगचा कारखाना काढावा, क्लस्टर काढावं, मार्केटमध्ये खाद्यपदार्थ आणावे, एक्सपोर्ट करावी. अहो 20,000च्या नोकरीपेक्षा लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख महिलांना त्यांनी मिळवावे, अशी प्रगती माझ्या जिल्ह्यातले लोकांनी करावी. म्हणून मी हे सगळं करतोय. मी हे का करतोय की भविष्य आमचं असं जायला पाहिजे. तरुण तरुणी असे व्यवसाय केले पाहिजेत. आतापर्यंत सांगा, मी आसामला पहिल्या वेळेला गेलो तेव्हा मंत्री झालो. तिथे मला अनेक महिला पुढे आल्या. काही जणांनी मला परफ्यूम दिला. मला राणे जी ये हम बना रहे. मैं थैंक यू. आप किससे बना रहे? आपण चहा मध्ये टाकतो ना गवती चहा, गवती चहा पासून परफ्यूम, काय मराठी, अत्तर त्या बनवतात. 200 कारखाने आहेत महिलांचे, 200 आसाममध्ये गवती चहाची. त्या ठिकाणी बांबूची लागवड 2 नंबर व्यवसाय, बांबू मोठ्या प्रमाणे. आणि ती जात एक वेगळी आहे. हे तुम्ही अगरबत्ती देवाला लावता ना, आणि ती काडी आहे ना, ती आसामच्या बांबूची काडी आहे. आज आमचं डिपार्टमेंट माझं 2,500 कोटीच्या अगरबत्त्या परदेशात पाठवतो. तिकडे पण देव आहेत ना. आपल्याला वाटतं आपल्याकडे देव आहे, पण तिकडे पण अगरबत्त्या लावतात. हा महिला वर्ग बनवतो अगरबत्ती. मधाच्या पेट्या, जेवढा जंगली आदिवासी भाग आहे, आज आमचा खादी विभाग जो मध विकतो तो जवळपास 110 कोटीचा मध हा असा आदिवासी लोक बनवतो. असे अनेक उद्योग मी सांगितले. शिबिरं घेतली, फॉर्म दिले, भरा आणि चालू करा, पेट्या येतील. काही उद्योजक बनवतायत, हाय उद्योजक सुरू झाला. पण हे उद्योग मी केले, हे विरोधकांचे उद्योग. राणे काय तर कुठे बसतो, काय करतो? एकही माणूस माझ्या एवढ्या वर्षात 34 टीका करू शकला नाही माझ्या पर्सनल लाईफ बद्दल. घर आणि कार्यालय सोडून मी अन्य ठिकाणी नाहीच. 7.5 माझ्या आयुष्यात येतच नाही. त्याचा आपला संबंध नाही. आणि असे बेवडी माणसं, कॉन्ट्रॅक्टचं काम करून सरकारची चोरी करणारे लोक, काम जे करतात, कोल्हापूरच्या ठेकेदारावर नाव घेतात, काम घेतात इथले आमदार. आम्हाला माझ्याकडे यादी आहे. कधी इन्कम टॅक्स इन्क्वायरी तुम्ही देणार, एवढी कामं केली आणि याच्यात लुटमारी अशी झाली म्हणून निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले. पत्रकारांना चालतात हो असे रस्ते चालतात, वर्षामध्ये मातीवर. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आपला मुलूक, आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी, इथे लोकांचं जीवनमान सुधारावं, सुखी समाधानी लोक व्हावी, आमची मुलं मुली दर्जेदार शिक्षण घ्यावं, टेक्निकल क्षेत्रात, इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रशिक्षण घ्यावं, डॉक्टर इंजिनियर व्हावेत, IAS IPS व्हावे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या त्यांनी प्राप्त व्हाव्यात.
बंगला आणि गाडी मिळेल अशा IAS-IPSच्या नोकऱ्याही भविष्यात सिंधुदुर्गाच्या मुलांना मिळाव्या, त्यासाठी तसं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं प्रयोजन मी करतोय. मला बाकी काही व्यवसाय नाहीये. मी एक स्वतः व्यावसायिक आहे. टीका करा, ओपन करा ना, ते आजारी असतात, ते अमुक करतात, तिथे उत्तर देऊ शकले नाही असे खासदार काय कामाचे मंत्री? अरे काय बोलतो? एकच प्रश्न येतो का रे MSMEचा? अधिवेशनात शेकडोने प्रश्न येतात. एक प्रश्नाला मी बगल दिली आणि इथे येऊन सांगतोय तू काय बोलतो. निलेशला माशी विनंती करणार होतो, त्याचं हिंदी जरा यांना बोलून दाखव रे. खरंच माझ्यानंतर 2 मिनिटं फक्त त्याचं हिंदी, खरं भयानक हिंदी हो, भयानक हिंदी. असा खासदार पाहिला सकाळी तर दिवस कसा जाईल पत्ता नाही असा खासदार. आता तर शिवसेनेत कोण उरला नाही आणि म्हणून शेतात भुजगावणं लावतात ना, तसं शिवसेनेतलं भुजगावणं आहेत. तू असत तोंड चालू ठेवलं ना, काही झालं तरी पुढच्या वेळेला फक्त भाजपचाच खासदार असेल. तू काही झालं तरी भाजपचाच खासदार, यांना परत संधी नाही. ठरवलंय. तुम्ही ठरवलं की नाही? सगळ्यांनी बोला हो. तरी तिकडून येत नाही डाव्या कोपऱ्यात. हा ते शालवाले. तुम्ही आता उशिरा आहात. थँक्यू, आभारी. नाही पाठव, काय उपयोग आहे? आज जेवढ्या पाण्याच्या योजना धरणं आहेत मी आणले, एकेकाची तारीख सांग. ब्रिज मुख्यमंत्री असं एकाच वेळा 28 ब्रिज बांधले. ब्रिज 28 ब्रिजचा प्रस्ताव गेला PW मिनिस्टर काही कालावधीसाठी आमच्या मुंडे साहेबांकडे होता. फाईल घेऊन आला. हो साहेब, तुमच्याकडे एकाच वेळेला 28 आहे, काय करायचं? मुंडे साहेब, बीडमध्ये काय पाहिजे का? नाही हो. मग ठीक आहे, आमचं होऊ द्या, तुम्हाला पाहिजे तरी घ्या, मी सही करतो. गोहेड जा बोल. 28 ब्रिज हाय ताकद. एका तरी याच्या शिवसेनेच्या खासदार आमदार एखादी छोटी तरी योजना गरिबाला द्यायची. त्या उद्धव ठाकरे कधी कोणाच्या करंगळीवर आयुष्यात करंगळीचं डॅश 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 पुढे तुम्ही बोलाय सांगा मला हो. आणि अशी माणसं राणेवर टीका करतात. अरे आमचा वृद्धाश्रम बघ, आमची शाळा बघ, कॉलेज बघ, मेडिकल कॉलेज बघ. 450 मेडिकल विद्यार्थी आहेत. इंजिनिअरिंगला 1600 विद्यार्थी आहेत यावर्षी. दरवर्षी तेवढे पास होऊन निघतात. टाळ्या मारू नका हो, पत्रकार उगाच दखल घेतील. चांगला नाही ना विषय हा. काय कामात बरोबर ना. 1600 इंजिनियर दरवर्षी बाहेर पडतात. या वर्षी अजून 150 मेडिकल स्टुडंट येणार. एकूण 600 डॉक्टर या आपल्या कुडाळमधून बाहेर पडणार. इथे डॉक्टर जिल्ह्यात येत नव्हते. सरकारी दवाखान्यात रिक्त जागा आजही आहेत. अशा वेळेला 600 डॉक्टर होणार. कोणत्या क्षेत्रात नाही. विमानतळासाठी काय भांडलो. ते एक विमान सुरू झालं, पॅसेंजर नाही, कधी अमुक नाही, बंद व्हायचं. आता 4 एअरलाईन चालू झाल्या. पुण्यालाही जाते, हैदराबादही जाते. ज्याला जायचं तर सुट्टीत जाऊन या, बँगलोर वगैरे. काय त्याबद्दल शब्द नाही. कुठल्या पत्रकारांनी एअरपोर्टला जाऊन कव्हर करून लोक एवढे जात आहेत, उद्योजक येतात, पर्यटक येतात, प्रगती होते, प्रगती इथे फिरले तर किमान 1,00,000-2 लाख खर्च करून जातात. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत भर पडते. कधी दाखवलं नाही एवढ्या वर्षात नाही. पण माकड तिथे गेला काय बोलला, हे असे राणेंविरुद्ध बोलले. माझी सहनशीलतेचं एक अंत आहे. माझ्या त्या सहनशीलतेच्या अंतात माझे लिमिटेशन आहे. ऐकून घ्यायचं आणि पाहायचं. नंतर माझ्या हातात काहीच नसतं. असं करू नका. कोकणातलेच आहात पत्रकार सगळे. कोकण समृद्ध व्हायचं असेल सांगा ना. सी वर्डला विरोध झाला.
आलं नाही सिवट. 100 कोटी मी जमा केले होते जागेसाठी. आलं नाही. आलं असतं तर किती 5 स्टार आले असते. 5 स्टारमध्ये स्टीवर्ड, वेटर, कुक किती लागली असती मुलं. वॉचमॅनचं, क्लेरिकरचं नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या असत्या. अनेक मोठे हॉटेल झाल्यानंतर बुकिंगही केले होते ताजपासून ऑबेरॉयनी. तिथे किती नोकऱ्या मिळाल्या असत्या. पर्यटक आले असते, फिरले असते, रिक्षातून टॅक्सीतून भाडं दिलं असतं. दळणवळण आणि चलन किती वाढलं असतं. विचार करायचं. प्रगती अशी होत नाही. जाऊन बघा सिंगापूर, जाऊन बघा मलेशिया. कशाला जाऊन बघा आता अहमदाबाद, गुजरात. जा सध्या. विकास कशाला म्हणतात. जा तामिळनाडूमध्ये पर कॅपिटा इन्कम 3.5 लाख, गोवा 4.5 लाख, सिक्कीम 4,15,000. 4 लाख पर कॅपिटा इन्कम. आपल्याकडे 240 पर्यंत आलाय. 35,000 होतं 34 वर्षापूर्वी. ठरवावं कोणाला आणायचं, कोणाला बसवायचं. कोणाला गणपती बनवा, कोणाला हनुमान बनवा. तुमच्या हातात आहे. कार्यकर्त्यांना तुम्हाला सांगेन, जनतेवर आपलं प्रेम आहे, आपली जनता आहे. त्यांना सुख, समाधान, आनंद, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण, कर्तबगार माणसं निर्माण करणं हा बीजेपीचा धर्म आहे. आणि बीजेपीचं हे म्हणणं आहे ते यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी काम करावं असं मला वाटतं. मी विनंती करायला, तुम्ही माझे सवंगडी आहात, सहकारी आहेत. मी साहेब नाही मानत. मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे. साहेब मी मला कोणी म्हणावं असं मला वाटत नाही. आयुष्यात गेले 30-35 वर्ष मी पदावरच आहे. 34 वर्ष लोकप्रतिनिधीच आहे. मला साहेब म्हणून मिरवत नाही मी. आणि हे लोकप्रतिनिधी असताना मी व्यावसायिक पण आहे. मला बांधवांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे, भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत, माणसाच्या मनापर्यंत घेऊन जा. मोदींचं काम आणि कार्य सांगा. 54 योजना दिल्या. कोरोनाच्या काळामध्ये घरात ज्याला अन्न नाही, गरिबी आहे, उपासमार होते, अशांसाठी 80 कोटी लोकांना मोदीजींनी 2 वेळच्या जेवणाला धान्य दिलं. याच्यापूर्वी दिलं का? या शिवसेनेवाल्यांनी दिलं का? कोणा शिवसेनावाले? अहो कोरोनाच्या काळात औषधं दिली महानगरपालिकेने, त्याच्यात पैसे खाल्ले. केस येते आता. जाणार आतमध्ये बाप बेटा जाणार. ही ब्रेकिंग न्यूज आहे. जाणार. अहो औषधं आली, पेशंट बरे करे. मुंबईत हा कोरोना पसरू नये, लाख माणसं दगाफटका होऊ नये, औषध दिले, त्याच्यात पैसे 15%. मी टक्केवारी सांगतो. कुठे ठरलं ते पण सांगतो. ॲडव्हान्सच्या पिशव्या केवढ्या होत्या तेही सांगेन मी तुम्हाला. मी असा पॉलिटिशियन नाही आहे. माझी पण यंत्रणा आहे. शाडी विडी वेगळे नाही, आपली राणेंची यंत्रणा वेगळी आहे. अनेक जण कुठे जातात, कुठे फुटतात, कुठे उतरतात, फार बारकाईने माहिती असते माझ्याकडे. सगळ्यांसाठी कामं तुझ्यावर आहे नाही सगळ्यांना. त्यामुळे बांधवानं असल्या हे आहे ना, यांनी 2.5 वर्षात कोकणाला, जिल्ह्याला काय दिलं याचा विचारा त्याला. काय दिलं? कुठलं ब्रिज बांधलं, कुठला रस्ता केला, कुठलं धरण केलं, किती लोकांना नोकऱ्या लावल्या. मी महानंदामध्ये 350, BSTले 1,500, हजारो तरुणांना मी एकट्याने नोकऱ्या लावलेल्या आहेत. गरिबांना घरी या एक कणकवली ST स्टँडवर अब्दुल नावाचा ST कामगार जुलैमध्ये वर पोलवर चढला, लाईट बंद झाली, शॉक लागला, खाली पडला, जागीच गेला. 28 वर्ष, 4 मुलं होती, मुसलमान होता अब्दुल. काय झालं त्याचं? किती जणांनी त्या घरी गेले, सात्वन केले. त्याला भाऊ होता, कणकवलीत भाजी विकत होता. 4 घेऊन माझ्या घरी आला. तो आमचा कुठेतरी संदीप भोसले असेल. मोठा मुलगा 14 वर्षाचा होता.
मी त्याला बोललो, बा तू 18 वर्षाचा होईपर्यंत या आमच्या कणकवलीच्या शाखेत यायचं, 1,500 रुपये महिना तू घेऊन जायची. ती मुलं मोठं होईपर्यंत या संदीप भोसलेने 1,500 त्याच्या पदरचे नाही, मी त्याला दिले. वैभववाडीमधील ऑगस्ट महिन्यात मुंबईत ट्रेनने येत होतो मी. एक ट्रेनने जेव्हा येत होतो ना, रत्नागिरी ट्रेन सकाळी 6ला यायची. मानेना माहिती आहे, आली का तिथले जे कार्यकर्ते होते ना रत्नागिरीचे, ते मला सगळे पेपर खिडकीतून द्यायचे वाचायला पुढे जात. तेव्हा एक पेपर घेतले आणि रत्नागिरी टाइम्स उघडला. जरा बघा, कार्य मुद्दा मी सांगायला प्रवृत्त तुम्ही केलं. उघडला तर पहिल्याच पेजवर रत्नागिरी टाइम्समध्ये वैभववाडीतील एका माळ रानावर एक झोपडं, वरून पाणी गळतंय आणि 4 मुलं भिजतायत. अंगावर ते घर होतं ना, जे झोपडं तुटलेलं होतं आणि पाणी पडतंय. ऑगस्ट महिना होता आणि खाल्लेलं निराधार मुलं, आई वडील नाही. आई आणि वडील दोघं एड्सने गेले होते ना, नाते कोण यायचे नाही. मी फोन केला तहसीलदारला आणि आमचे तिथले कार्यकर्ते राडे, काय रे तालुका प्रमुख पहिलं ना, जयेंद्र रावण, त्यांना फोन केला. मला जयेंद्र, अशी अशी माळावर अशी अशी मुलं आहेत, 4घांना गाडीत घाल आणि माझ्याकडे घरी कणकवलीला आण. आणि तहसीलदारला बोल. पाहिलं त्यांची छोटी मुलगी 4 वर्षाची, 4 मुलगी आणि 3 भाऊ. मोठा 13-14 वर्षाचा. तो गावात भीक मागायचा आणि आपल्या भावंडांना काय जे मिळेल ते घालायचं. मी म्हटलं, जयंत तू यांना बंदोबस्त कर, 1 महिना कुठेतरी ठेव आणि जेवण खाण्याचं त्यांचा बंदोबस्त कर, हे पैसे घे आणि व्यवस्था कर. 1 महिन्यानंतर मी आमच्या वृद्धाश्रम आहे ना, आमचा म्हणजे आमच्यासाठी नाही, वृद्धांसाठी बांधलाय. 50-60 वृद्ध आहे. हे रिटायर झाले ना, आताचे समजा निवडून आले नाही, तर आमच्या वृद्धाश्रमाला राखीव जागा ठेवली आहे. वृद्धाश्रमात पक्क घर बांधलं मी. त्यांना कपडे घेऊन दिले, काही भांडी घेऊन दिली, स्टोव सकट. पण जेवण त्यांना वृद्धाश्रमात जायचं. मुद्दामून एक घटना सांगतो. 15 दिवसापूर्वी माझ्या घरी मुंबईला मी बसलो होतो. खाली व्हिजिटरची चिठी आली. ते नंतर मुलं तर एवढी वर्ष 20-25 वर्ष झाली, ती अजूनही तिथेच राहतात जे आहेत ती. बाकीचे कुठे कुठे मुंबईत वगैरे, बाबू म्हणून मोठा होता तो मुंबईत कुठे नोकरी करतो आणि बाकीचे. चिठी आली, त्यात एक मुलगी शेवटी आली. म्हणलं, काय तू कुठून आलीस? तो बोलला, साहेब तुम्ही ओळखलं नाही? बोललं, नाही, मी बाबूची लहान बहीण. मी म्हणलं, अरे ती एवढी मोठी झाली, हो का आलीस? म्हणे, दादा मी ग्रॅज्युएट झाली. बघा, ग्रॅज्युएट झाली, मला नोकरी लावा कुठेतरी, मी नोकरीसाठी. मला एवढा आनंद झाला ना. बोला, ठीक आहे तू ये, मी कुठेतरी तुला पाठवतो. धनगरांची मुलं उचलून आणली, त्यांना घर बांधून दिलं, त्यांना शिकवलं, कपडे लत्ते. आता ते आपल्या इकडे गेले. 1 ग्रॅज्युएट झाला नाही, 3 ग्रॅज्युएट झाले. मोठा झाला नाही का त्यांनी शाळा सोडली. आता शेवटचा आहे का? मुंबईत बॉम्बस्फोट झाला, बॉम्बस्फोट ताजच्या इकडे, गेट ऑफ इंडियात. ऐकला ना हो पत्रकार, ऐकला ना? ते बरेच लोक जखमी झाले. मला कळलं, टीव्हीवर बातम्या आला. मी जेजेमध्ये गेलो, पाहिला जखमीनं आणि पाहिलं वगैरे, सगळ्यांना भेटलो. आणि परत लिफ्टकडे येत असताना लिफ्टच्या बाजूला एक मुलगा 14-15 वर्ष, 15-16 वर्षाचा होता. बोंबलत होता, देखो देखो मेरा हाथ काट दिया. म्हणून मी जवळ आलो. क्यों क्यों चिल्ला रहे? साहब मेरा हाथ काट दिया, ये मेरे चाचा है, मैं यूपी का हूँ, ये मेरा चाचा इधर काम पढ़ने के लिए यहाँ आए, मेरे को दर्द होने लगा, चाचा ने हॉस्पिटल छोड़ा. 1 हफ्ते आने के बाद उन्होंने मुझे इंजेक्शन दिया और बाद में मेरा हाथ यहाँ से काट दिया. अरे मी लगेच थांबलो आणि पोलीस बरोबर होते माझ्या. बोलले, जरा डीनला बोलवा.
डीन आले. म्हटलं साहेब काय आहे, कसा काय हात गेला. त्यांनी काही ना पुढे बोलतात, सर आय एम व्हेरी सॉरी, आमच्या लोकांची चुकी आहे. अहो पण त्या मुलाचं वय बघा, आयुष्य कसं काढणार. काय बोलायला तयार नाही. मी म्हटलं साहेब तुम्ही मला सांगा. ते म्हणाले मला असं करा, त्या मुलाला घेऊन जा आणि त्यांना एक सर्टिफिकेट द्या की तो जेव्हा 18 वर्षाचा होईल तेव्हा तुम्ही जे जे मध्ये नोकरी द्याल हे तुम्ही लिहून द्या, नाही तर मी काय सोडत नाही तुम्हाला. ठीक आहे सर. घेऊन गेला, लिहून द्या. त्या मुलाला कार्ड दिलं, खिशात पैसे ते दिले. बोला तुला वेळ लागेल तर या पत्त्यावर या पत्त्यावर. त्यानंतर काही दिवसांनी परत आला, घरी शोधला. मी मंत्री होतो. ज्ञानेश्वरी माझ्या घरी आला. बोलतो सर रहने के लिए मेरे को जगह नहीं, चाचा बोला तेरा बंदोबस्त कर. एक तो नौकरी ही नहीं है, घर भी नहीं है, मेरे पीछे मेरे 3 भाई बहिणी हैं और माता पिता यूपी में. मग कुठे ठेवावं. बीजेपी वाल्यांनी ठेवलं असतं का. बीजेपी नाही आपलं काय शिवसेनेवाल्यांनी ठेवलं असतं का सांगा. ज्ञानेश्वरी बंगल्यावर त्याला राहण्याची जेवायची व्यवस्था केली. ज्ञानेश्वरी बंगला. त्याला 18 झाली. भूषण गगराणी अधिकारी आहेत, आजही आहेत, आता आयुक्त कमिशनर आहेत महानगरपालिकेचे. ते तेव्हा वैद्यकीय शिक्षण होते. त्यांना फोन केला, बोला गगराणीजी हा मुलाचा हात तुमच्या हॉस्पिटलमुळे गेलेला आहे, त्याला तुम्ही नोकरी द्या. बोला हा पाठवा. पाठवलं. त्याला लिफ्टमॅनची नोकरी पहिली मिळाली. बघा तो मुलगा मुसलमान मुलगा. लिफ्टमॅनची नोकरी मिळाल्यानंतर घरी राहायचा. तो म्हणायचा चाचा मला चाचा म्हणा, मेरे घर में मेरे भाई. तो नोकरी लागेपर्यंत महिन्याला 3,000 रुपये त्याच्या गावी पाठवायला द्यायचो. भावाला देत नाही. मुलं आजकालचे मुंबईत तो बापाला मनी ऑर्डर करत नाही, पण त्या युपीच्या त्याच्या भावंडांना आईवडिलांना मी मुसलमान मुलाला 3,000 रुपये द्यायचो. अजून पुढे जरा 2 मिनिटं ऐका. आता तो मुलगा नुसतं नोकरी करत नाही राहिला, शिक्षण घेत राहील. एक दिवशी पेढे घेऊन आला. साहब मैं ग्रॅज्युएट हुआ, BCom हुआ. मला वा. आणि BCom झाला. क्लेरिकलमध्ये त्याला जॉब मिळाला. त्यानंतर एक दिवशी आला आणि खाली पाहून रडू लागला. म्हणलं क्या हो गया रे, क्या हुआ तेरा. सर नहीं एक समस्या है. क्या है. मैं भाड़ा में जगह के लिए अर्जी किया और मेरा लॉटरी लग गया है. मुझे 5 लाख भरना है, मेरे पास 5 नहीं, बाकी का लोन मिलेगा मुझे. मैं ऐसा कर संडे के दिन घर पे आ, मैं तेरे को देते. आता म्हाडाच्या घरात राहतो, रस्त्यावरचा मुलगा. तो तिकडे क्लार्क आहे जे मध्ये. माझा कोणी लागत नाही, मुस्लिम आहे. हे कार्य ही समाजसेवा करणार एक तर शिवसेनेवाला दाखवावं. दाखवा. ही धनगरांची मुलं आणायची, घर दार शिक्षण कपडा लत्ता भांडी कुडी देणारा कोण अजून आहे का शिवसेनेवाला आहे. या इस्लामच्या मुलांना 1,500 महिना ती मोठी होईपर्यंत कोणी दिले. अशा अनेक किस्से आहेत. देवगडचा एक मुलगा होता, वडील एड्समध्ये गेले, आई वडील. त्याला एक दुसरीच बाई सांभाळायची, तिला पण महिन्याला पैसे दे. अवधे बांधवान. परत मीटिंग आहे 4 वाजता. 2दा आमचे रवी चव्हाण घड्याळ बघत होते, लक्ष गेला. थांबलं पाहिजे असं मला वाटलं. त्या बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, हे युद्ध आहे. हे युद्ध आहे. नितेशचं एक वाक्य आहे, बोला शांततेने ही आपण निवडणूक लढूया. नंतरचं वाक्य साम दाम दंड सगळ्या माध्यमातून आपण प्रचार करूया आणि आपण भाजपला निवडून आणूया. नक्की काय करायचं तुम्ही ठरवा. ते तुम्ही ठरवा. हा तेव्हा तुम्हाला एक सांगतो, लोकांपर्यंत जा, नातेवाईकांकडे जा, कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही जातीचे, जाऊन बसा आणि सांगा की या वेळेला मोदींना मत द्या. मोदी देशाची गरज आहे. हे देशातल्या लोकांची गरज आहे. मोदींनी या देशाला जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये
10वा क्रमांक होता, 5व्या क्रमांकावर आणलं. 2030 साली 3ऱ्या क्रमांकावर आणणं. प्रगतशील एक देश, विकसित देश मोदी बनवणार आहे तो. कोणी हा शब्द तरी विकसित देश. जगाच्या पाठीवर अमेरिकेसारखा देशाचे अध्यक्ष आमच्या पंतप्रधानांचं कौतुक करतात. कर्तृत्ववान माणूस म्हणून त्यांची कौतुक होतं. असे पंतप्रधान मोदी आपल्याला भेटलेले आहेत. कर्तृत्ववान आहेत. गोर गरिबांबद्दल त्यांना आस्था आहे, प्रेम आहे. 24 तासातले 18 तास काम करतात. तो 18 तास. देश एकच, माझा देश विकसित देश, सुखी समाधानी माझा देश व्हावा, ही त्यांची तळमळ आहे. या तळमळीसाठी त्यांना 3ऱ्या वेळा परत पंतप्रधान करून हॅट्रिक करण्यासाठी त्यांना प्रचंड मतांनी निवडून तर ते देतीलच तिकडून, पण आपण 400 पार करायचं. 400 पार करायचंय. आणि म्हणून इथला आमदार, इथला खासदार, आमदार नाही खासदार, त्यांच्या दिल्लीच्या सत्तेमध्ये जी सत्ता आहे त्यामध्ये आणि मंत्रिमंडळात असायला हवा. तर तुम्ही कामाला लागा, मतभेद विसरा आणि मत करून आपल्याला किमान कोणतरी बोलले ना 2 लाखांनी निवडून जटारच बोलू शकतो. जटारचं म्हणणं खरं करा, नाही तर जटारचं रागवणं योग्य नाही आहे. बरं ना जटार? कुठे गेले? माझ्या पाठीशी आहेत. कायमस्वरूपी आहात ना? या यस, धन्यवाद. चला बांधवांनो, रजा घेतो. परत वारंवार भेटेन. आता 4 जूनपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही. 4 जून. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य. आणि मी जे सांगितलं आहे, मोदी अब के बार 400 पार, ते यशस्वी करण्यासाठी योगदान द्या, सहकार्य द्या, मेहनत करा, मतं मिळवा आणि ते मिळून द्याला आशा व्यक्त करतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.